कोरेगाव पार्क परिसरातील महारत्नाची 41 एकर जमीन जागा व्यवहार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेली शीतल तेजवानी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून शीतल तेजवानी हिच्या विरोधात बँकेकडे अर्ज देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तिचं बँक खातं सुद्धा आता फ्रीज केलं जाणार आहे. कोणत्या गुन्ह्यामध्ये बँक खाती फ्रीज केली जातात, बँक खाती फ्रीज करण्यामागचं नेमकं कारण काय असतं, हेच आपण कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, सध्या आपण पाहतोय की कोरेगाव पार्क परिसरामध्ये जी महारत्नाची 41 एकर जमीन होती, त्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जे आहे शीतल तेजवानी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. या संदर्भामध्ये तिचं अकाउंट फ्रीज करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने जे आहे ते बँकेशी पत्रव्यवहार केलेला आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये बँक खाती जी आहेत गुन्हेगारांची फ्रीज केली जातात? आता यामध्ये बँकेचा अकाउंट फ्रीज करणं, तो एक तपासाचा भाग आहे. फ्रीज करणं, अटॅचमेंट करणं हा तपासाचा भाग आहे. आता मुळात आर्थिक गैरव्यवहार जिथं असतात, तिथं फसवणूक असतात. आर्थिक गैरव्यवहार म्हणजे फक्त पैशाची चोरी असं म्हणता येणार नाही. हल्लीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं, तर माझ्या मते याच्यामध्ये की फक्त पैशाची चोरी नाही, यामध्ये तंत्रज्ञान, मानसशास्त्र आणि कायद्याचं उल्लंघन याचं एक झालेलं मिश्रण म्हणजे ते आर्थिक गुन्हेगारी किंवा फसवणूक आपण त्याला असं म्हणता येईल. आता त्यामध्ये सध्याच्या काळात आपण जर पाहिलं, तर मोबाईल आणि आपला अवेलेबल असलेला डेटा हा सगळ्यात मोठं शस्त्र आहे. म्हणजे आत्ताच्या काळातला विचार केला तर फसवणूक ही फसवणूकच असते. फसवणुकीचं फक्त आता रूप बदललंय. मोबाईलद्वारे फसवणूक व्हायला लागलेत. आता आपण विचारलं की अकाउंट फ्रीज केलं. तर फ्रीज केलं म्हणजे काय? की एखादा गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये जर निष्पन्न झालं, की काय अकाउंटचा रेफरन्स येतोय. काय आर्थिक व्यवहार झालेत, पैसे देवाण-घेवाण झाली आणि पोलिसांना असा संशय वाटला, की ह्या अकाउंटमधले पैसे कुठेतरी सायफनिंग होतील, कुठेतरी ट्रान्सफर होतील किंवा कोणाचे तरी पैसे येतील आणि भविष्यामध्ये काही जर इन्व्हेस्टर असतील, तर त्यांना ते पैसे मिळू शकत नाहीत. पैसे दुसरीकडे गेले तर रिकव्हर करणं अवघड होईल, अडचणीच होईल. म्हणून सी-आर-पी-सी कलम 102 नुसार संबंधित बँकेला तात्काळ संबंधित तपासी अंमलदाराला पत्र द्यावं लागतं, की असं-असं अकाउंट आहे. एफ-आय-आरमध्ये निष्पन्न झालंय आणि त्या अकाउंटचे व्यवहार तात्काळ थांबवण्यात यावेत. हा अर्ज केल्यानंतर संबंधित बँकेचा संबंधित खातेदाराला लगेच मेसेज जातो, की तुमचं अकाउंट फ्रीज केलंय. आता 420 फसवणूक, फोर्जरी, एन-डी-पी-एस अशा अनेक प्रकारचे कायदे आहेत, की जिथं आर्थिक व्यवहार होतात आणि त्यामध्ये पोलिसांकडनं अकाउंट फ्रीज केले आपण असं अनेक गुन्ह्यांमध्ये तपासाचा भाग म्हणून पाहायला मिळतं. त्याच प्रमाणात एम-पी-आय-डी हा एक कायदा आहे. महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर वगैरे तो जो ॲक्ट आहे आपला, तर त्या कायद्यामध्ये एम-पी-आय-डीच्या कायद्यामध्ये आर्थिक गुन्हेगारी म्हणजे सामान्य जनतेला तुमचे पैसे मी दुप्पट करून देतो, आमिष दाखवायचे आणि ज्यावेळेला एम-पी-आय-डीचा कायदा, एम-पी-आय-डीच्या कायद्यामध्ये अकाउंट फ्रीज होत नाही, तर अकाउंट अटॅचमेंट होतं. अटॅचमेंट हे पोलीस करत नाहीत, तर सरकार थ्रू होतं. त्यासाठी स्पेशल एस-डी-ओ ज्याला म्हणतात, स्पेशल डिव्हिजनल ऑफिसर यांची अपॉइंटमेंट केली जाते. तात्काळ सेक्शन 4 एम-पी-डी नुसार न्यायालयाला अहवाल दिला जातो, की ह्या-ह्या गुन्ह्यामध्ये अशा-अशा यांचे बँकेचे अकाउंट आहेत, ह्या मिळकती आहेत, प्रॉपर्टी आहेत. तर ताबडतोब अटॅच होणं गरजेचं आहे. आणि मग एस-डी-ओकडे तो प्रस्ताव जातो आणि गव्हर्नमेंटच्या वतीने गव्हर्नमेंटकडून त्या संबंधित मिळकती, प्रॉपर्टी सगळ्या अटॅच केल्या जातात. आता मगाशी मी उल्लेख केला कलम 102 सी-आर-पी-सी त्यानुसार अशी काही मिळकत असेल, की जी चोरीला गेलेली आहे, किंवा काही प्रॉपर्टी असेल, तर ती प्रॉपर्टी अटॅच करण्याचा त्या कलमानुसार पोलिसांना अधिकार आहे. पण आपण सुप्रीम कोर्टचे काही निकाल पाहिले किंवा बॉम्बे हायकोर्टचे निकाल पाहिले, तर बँकेचं अकाउंट यालाच प्रॉपर्टी म्हणून ट्रीट केलेलं आहे आणि म्हणून पोलिसांना तो अधिकार आहे. तात्काळ त्याचे बँकेचे व्यवहार थांबवायचे आणि त्याला म्हणतात अकाउंट फ्रीज करणं. सर, या प्रकरणामध्ये अकाउंट फ्रीज करण्यासाठी न्यायालयाची काही परवानगी वगैरे घ्यायची असते का? नाही, समजा आता आता आपण तेजवानींचा उल्लेख केला, तर तेजवानींच्या गुन्ह्यामध्ये एफ-आय-आर दाखल झाली. आता तपास चालू आहे. संबंधित आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि तपासामध्ये जर निष्पन्न झालं, की ह्या-ह्या खात्यामधून पैसे ट्रान्सफर झालेत आणि या सगळ्या संशयास्पद अमाउंट आहेत. ताबडतोब, तात्काळ निकडीची गरज म्हणून ताबडतोब बँकेला संबंधित तपासी अंमलदाराला अर्ज करणं गरजेचं आहे. आणि केलेला अर्ज की असं-असं अकाउंट आम्ही फ्रीज केलंय. 24 तासाच्या आत संबंधित न्यायालयाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते संबंधित तपासी अंमलदाराला कळवायला लागतं. एक तपासाचा भाग आणि तो प्रोसिजरचा भाग आहे. त्याच्यावर ते बंधनकारक आहे. म्हणून समजा आज आता तपास सुरू झालाय. संध्याकाळी 4-5 ची वेळ आहे.
आणि तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न झाल्या की असं असं बँकेचं अकाउंट आहे. मग दुसऱ्या दिवशी कोर्ट उघडणार, मग परमिशन घेणार, त्याला दुसरा दिवस जाणार. इन बिटवीन कुठल्या घडामोडी घडू शकतात. म्हणून संबंधित तपासी अंमलदाराला CRPC 102 नुसार तो अधिकार दिलेला आहे. तात्काळ तुम्ही बँकेला मेल करा. सकाळी बँक उघडल्यावर पटकन पत्र देऊन टाका, की ते व्यवहार जैसे ते स्टॉप, की जेणेकरून ती अमाउंट ही प्रिझर्व्ह व्हायला पाहिजे. ती कुठं ट्रान्सफर व्हायला नको. भविष्यात काही तसं निष्पन्न झालं आणि ठेवीदारांना पैसे परत द्यायची वेळ आली, तर त्या ठेवीदारांचं आर्थिक संरक्षण देखील पोलिसांकडून केलं जावं. त्या उद्देशाने ते अकाउंटची अमाउंट फ्रीज केली जाते. फ्रीज केल्यानंतर ते पैसे वापरता येत नाहीत. मग त्यामध्ये नुसते पैसे असतील, FD असतील, इव्हन तुमचे डीमॅट अकाउंट असतील, शेअर, हे सगळे ट्रान्झॅक्शन स्टॉप होतात. आणि म्हणून भविष्यामध्ये पोलिसांना असं वाटलं, की ज्या ठेवीदारांना पैसे मिळाले पाहिजेत किंवा न्यायालयाला असं वाटलं, की यांना द्यायला पाहिजेत, तर भविष्यामध्ये न्यायालय तसा निर्णय घेऊन ते पैसे त्यांना देऊ शकतात. सर, दुसरी एक याच्यामध्ये जर बाब पाहिली, तर कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये अशा पद्धतीनं अकाउंट जे आहेत ते फ्रीज केले जातात? गुन्ह्याचं स्वरूप काय-काय असतं याच्यामध्ये? आता आर्थिक सध्या आपण हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात हे मोबाईल, ऑनलाईन आपण डे टू डे बघत असतो. अनेक फोन येतात. तुमच्या WhatsAppवर मेसेज येतात. तुम्ही ही लिंक ओपन करा. तात्काळ तुम्हाला कर्ज मंजूर. आणि म्हणून ती जर आपण माहिती घेतली, आर्थिक फसवणुकीचे कुठले-कुठले प्रकार आहेत? ऑनलाईन डिजिटल फसवणूक. त्यामध्ये UPI, OTP, KYC फ्रॉड, बनावट ग्राहक सेवेचा नंबर द्यायचा, चिटिंग करायचं. WhatsApp, Telegramवरून गुंतवणुकीचं आमिष दाखवायचं. बरोबर आहे. फिशिंग लवकर क्लिक करून अकाउंट खातंच रिकामं करून टाकायचं. फिशिंग क्लिक करायचं, तुमचं सगळं अकाउंटचे पैसे गेलेले असतात. तो सुद्धा हल्ली एक प्रकार वाढलेला आहे. बनावट ॲप्सद्वारे लोन सँक्शन करायचं, की तुम्हाला असं-असं लोन मंजूर झालंय, नंतर धमकी द्यायची. तुम्ही ताबडतोब एवढे पैसे भरा, नाही भरले तर हे होईल, ते होईल. लोकांना घाबरून टाकतात आणि पैसे काढतात. हा देखील चिटिंगचा प्रकार घडलेला आहे. अशा केसमध्ये पोलीस जर निष्पन्न झाला, तर ताबडतोब पोलिसांना तो अधिकार आहे अकाउंट फ्रीज करायचा. आता बँकिंग फसवणूक कुठल्या असतात, तर त्यामध्ये चेक क्लोनिंग, चेकची चोरी, क्रेडिट कार्डचं स्किमिंग करतात. फेक कॉल करून माहिती काढून नंतर अकाउंट रिकामं करून घ्यायचं. आपण रोज पेपरला वाचतो की प्रकार घडतायत. बँकेचे बनावट SMS मेल करायचे. तुमच्या खात्यामध्ये असा चेक आलाय, तो पास झालाय, नाही झालाय. त्याकडनं तुमचा तो OTP नंबर प्राप्त करून तुमचं खातं रिकामं करून टाकायचं. असले देखील प्रकार सगळे वाढलेले आहेत. आणि बाकीचे मग इन्व्हेस्टमेंट जे असतात आपल्या, तर त्यामध्ये चिट फंडचं आहे, डबल मनी स्कीम, ₹100 करा तुम्हाला 200 करून देतो. अशा स्कीम देखील ऑनलाईन WhatsAppवर, मेलवर तुम्हाला सारखं ते येत असतं. परत पॉन्झी, पिरॅमिड मॉडेल, अवैध कर्ज उभारणी, इल्लीगल डिपॉझिट स्कीम, बरोबर आहे. तो एक नवीन सगळा प्रकार सुरू झाला आहे. आणि सगळ्यात जास्त खोटा, की तुम्ही ₹1000 गुंतवा, बँकेपेक्षा तुम्हाला बँक किती 8% ना, आम्ही तुम्हाला 16% देतो. म्हणजे जास्त परताव्याचा आमिष दाखवून लोकांकडनं गुंतवणूक प्राप्त करून घ्यायची, त्यांची फसवणूक करायची. आणि त्यामध्ये ते सगळं ते MPIDमध्ये मोडतं. परत आता रिअल इस्टेटचा आपण विचार केला, तर एकच जागा अनेक लोकांनी विकायची, फसवणूक आहे. एकच फ्लॅट 4-4 लोकांचे अग्रीमेंट करायचे, फसवणूक आहे. त्यातनं जे आर्थिक ट्रान्झॅक्शन होतात, त्या अशा ह्याच्यामध्ये अकाउंट सगळे फ्रीज केले जातात. बनावट 7/12 किंवा बनावट काय म्हणतात NOC, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, बनावट करायचं, एखाद्या व्यवहाराला जोडायचं, व्यवहार करून घ्यायचा. मग तिथं आर्थिक ट्रान्झॅक्शन आलं, त्यामध्ये पोलिसांना संबंधित अकाउंट फ्रीज करण्याचा अधिकार आहे. परत प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक उभी करून, म्हणजे उभी करायला सांगायचं आणि गायब होऊन जायचं. संबंधित पैसे घ्यायचे, आपण इन्व्हेस्ट करतो. आपल्याला वाटतं आज होईल, उद्या होईल, 6 महिन्यात होईल. ज्यांनी पैसे घेतले तो पळालेला असतो. दॅट इज ऑल्सो चिटिंग. आणि या अशा केसमध्ये देखील अकाउंट फ्रीज होतात. परत आता कॉर्पोरेटमध्ये कंपन्यांकडून बँकेचे लोन मिळवण्यासाठी बॅलन्स शीट मागितली जातं. अक्षरशः खोटे बॅलन्स शीट करून कर्ज मंजूर करून घेतात. ते बँकेच्या तपासात नंतर कळतं. त्या त्या गुन्ह्यामध्ये अकाउंट फ्रीज होतात. परत फंड डायव्हर्ट केलेले असतात. शेल कंपन्यांचं मनी सर्क्युलेशन आहे. इन्शुरन्सकडनं फेक इन्शुरन्स पॉलिसीज देऊन त्या फसवणूक केल्या जातात. आणि बनावट क्रिप्टो एक्सचेंज, क्रिप्टो करन्सीचे देखील गुन्हे वाढलेत. त्यामध्ये सायबर ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सी, ट्रेडिंग गुरूंचे खोटे सिग्नल, की तुम्ही एवढे पैसे अडकले तर ह्या शेअरमध्ये असा फायदा होईल. दॅट इज ऑल्सो चिटिंग. हा चिटिंगमध्ये बसतो. हॅकिंग, वॉलेट रिकामे करणे आणि सोशल इंजिनिअरिंग करून आपल्यावर गुन्हा दाखल आहे. हे तुम्हाला आता मला काही मध्ये फोन आले दिल्लीमधून, की असं-असं तुमचं ते जिओचं कुठलं कार्ड होतं. ते सध्या तुमचं ते पेमेंट आलेलं नाही. तुम्ही नाही केलं, तुमच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे. तात्काळ तुम्ही दिल्लीत ह्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा.
आता आम्ही वकील असल्यामुळे मला काय वाटलं नाही, सोडून दिलं. मी म्हटलं ठीक आहे. असं करून तो फोन ब्लॉक करून टाकला. पण असं फोन आले, आता रिसेंटली काय प्रकार घडलेत, की खोटा गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवायची. त्याच्याकडनं अकाउंट नंबर घ्यायचे. आता मागच्या महिन्यात एखाद्या सीनियर सिटिझनची काहीतरी 4-5 लाखाची फसवणूक झाली. असले देखील गुन्ह्याचे प्रकार वाढलेत. नोकरीचा आमिष दाखवून पैसे डिपॉझिट करून घ्यायचे, ते फसवणूक आहे. ऑनलाईन गेमिंग, बेटिंग लुभावणे, परदेशात नोकरी देण्याचे फसवे आश्वासन द्यायचं आणि सरकारी योजनांच्या नावाने पी-एम योजनांचे बनावट लिंक द्यायची, की तुम्हाला हे लिंकवर तुम्ही क्लिक करा, तुम्हाला एक घर मिळून जाईल. हे लिंक पी-एमची लिंक क्लिक करा, तुम्हाला अमुक-अमुक लोन मंजूर होईल. अशा आमिष दाखवणारे आपल्याला लिंक येतात आणि ती जर आपण क्लिक केली, की तुमचं अकाउंट रिकामं झालं, असे प्रकार घडलेत. त्यानंतर सबसिडी मिळणार म्हणून पैसे मागायचे, की तुम्ही एवढं-एवढं 10 लाखाचं कर्ज घेतलंय. तुम्ही जर एवढे पैसे भरले, तुम्हाला डायरेक्ट सबसिडी लागू होईल. असले मेसेज येतात, लोकं त्याला भाळतात आणि फसले जातात. सरपंच, अधिकाऱ्याचं नाव डोनेशन मागायचं. हे हे चिटिंगचे प्रकार आहेत. सर, या बाबतीमध्ये आणखी एक पाहिलं तर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एक गाजलेलं प्रकरण होतं म्हणजे अंधेकर गँग. हो. अंधेकर गँगने जे आयुष कोमकरची हत्या केलेली होती, त्यानंतर अंधेकर टोळीमधल्या अनेकांवरती मकोका अंतर्गत कारवाई झालेली होती. त्यांचे सुद्धा अकाउंट जे आहेत ते फ्रीज केलेले होते. अरे बरोबर आहे ना. ज्या गुन्ह्यामध्ये आर्थिक व्यवहार घडलाय आणि ह्या आर्थिक व्यवहारामधून पैसे कुठं-कुठं डायव्हर्ट झालेत, कुठं ट्रान्सफर झालेत, ह्यांच्या खात्यामध्ये कुठून पैसे आलेत, हा जर पोलिसांना आपण ज्याला म्हणतो ना ट्रेल म्हणजे त्याची लिंक जर शोधायचा असेल, तर संबंधित अकाउंट तात्काळ फ्रीज करणं गरजेचं असतं. एम-पी-डी कायद्याचा विचार केला तर तिथं बँकेचा अकाउंट अटॅच होतो. आता हे अटॅच असो, फ्रीज असो, तर शेवटी हे जे तुम्ही सातत्याने म्हणता, की जे अकाउंट आहे ते अटॅच केलं जातं. म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं हे असतं? नाही, नाही अटॅच केलं जातं म्हणजे त्या अटॅच करून समजा एम-पी-डी कायद्यामध्ये आता रेग्युलर फसवणुकीचे किंवा आता हा वाधवणी काय तुम्ही आता नाव घेतलं, या अशा गुन्ह्यांमध्ये जर फ्रीज केलं तर संबंधित बँकेला डायरेक्ट पत्र व्यवहार स्टॉप. आणि अटॅचमेंट एम-पी-डी कायदा असेल तर त्यामध्ये नुसतं बँकेचं अकाउंट नाही, शेअर असतात, बाकी काही बॉन्ड असतात. त्या जे कंपनीची इन्व्हेस्टमेंट घेतली त्यांच्या अनेक करोड रुपयाची मिळकती असतात. ह्या सगळ्या अटॅच करून एम-पी-डीचं स्पेशल न्यायालय, विशेष कोर्ट विशेष न्यायालयाला अहवाल द्यावा लागतो. अशा म्हणजे अशा प्रॉपर्ट्यात आम्हाला कलम 4 नुसार अटॅच करण्याची परवानगी मिळावी. म्हणजे त्या खात्याच्या संबंधित जे काही अकाउंट्स आहेत किंवा जे काही व्यवहार घडलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी अशा फ्रीज केल्या जातात. सगळ्या सगळ्या त्या फ्रीज केल्या जातात. म्हणजे थोडक्यात त्याचे व्यवहार सगळे ब्लॉक केले जातात. हां. बरोबर आहे. एम-पी-डी असू द्या किंवा फसवणुकीचे गुन्हे असू द्या. हे केल्यानंतर जर एखाद्या आरोपीला वाटलं, की पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने माझं अकाउंट फ्रीज केलंय. हे तर माझं कौटुंबिक अकाउंट आहे. हे फ्रीज केल्यामुळं माझे रेग्युलर व्यवहार स्टॉप झाले. मला काही लोकांचं देणं होतं. बँकेचे कर्ज भरायचे होते. ह्या जर त्याच्या निकडीच्या गरजा असल्या आणि त्या अकाउंटला खरोखर त्या गुन्ह्यामध्ये त्याचा काही वापर झाला नसेल, संबंधित आरोपीने 457 सी-आर-पी-सी रिलीज द प्रॉपर्टी किंवा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी त्याखाली जर अर्ज न्यायालयामध्ये केला, तर न्यायालय ते सगळं बघतं. हे अकाउंट उघडलं कधी? ह्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन काय झालेत? कशा प्रकारचे झालेत? आणि ह्या ट्रान्झॅक्शन आणि घडलेला गुन्हा एफ-आय-आर याच्याशी काही दिसतंय का? हे सकृतदर्शनी लगेच कळतं. की गुन्ह्याची एफ-आय-आर अशी आहे, पण ह्या गुन्ह्यामध्ये तर काही दिसत नाही या खात्यामध्ये. मग हे खातं रिलीज करायला हरकत नाही. त्याला म्हणतात डीप फ्रीज आणि मग न्यायालय डीप फ्रीजची ऑर्डर करतं संबंधित बँकेला, की असं-असं खातं आहे, ह्या खातेदाराला वापरायला हरकत नाही, काय कंडिशन देऊन. न्यायालयाला तसं वाटलं तर. म्हणजे फ्रीज केल्यानंतर अकाउंट परत सुरू करायचं असेल, तर डीप फ्रीजसाठी 457 सी-आर-पी-सी नुसार अर्ज करावा लागतो. ही पुढची प्रोसिजर. सर, एकदा अकाउंट जर फ्रीज केलं आणि त्यानंतर खरंच त्या व्यक्तीने आर्थिक गैरव्यवहार केले, हे कुठेतरी सिद्ध झाल्याच्या नंतर ते अकाउंट फ्रीज जे असतं त्यामधूनच त्या व्यक्तीला ज्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांना न्यायालयाकडून असं आदेश देऊन पैसे वगैरे दिले जातात. नाही ना, आता मी नावं कोणाची घेत नाही. असे मोठमोठे प्रकरणं घडले, की ज्यामध्ये करोडो रुपयाचे इन्व्हेस्टमेंट होते. सामान्य जनतेचे पैसे अडकले होते. पण ते एम-पी-डीमध्ये तरतूद आहे. एम-पी-डीमध्ये अशी तरतूद आहे, की समजा काही अकाउंट, काही मिळकती अटॅच केल्या आणि संबंधित ठेवीदारांनी ज्यांनी पैसे गुंतवलेत, जास्त आमिषाच्या उद्देशाने किंवा मी एक ₹5,00,000 अडकवले होते. हे न्यायालयासमोर सिद्ध झालं. त्या अकाउंटमध्ये पैसे असतील, तर संबंधित तपासी अंमलदार, तो इन्व्हेस्टर आणि आरोपी हे सगळं कोर्ट बघून न्यायालयाने काही इन्व्हेस्टर लोकांना पैसे देखील परत केलेत. अशा देखील केसेस आहेत. पण प्रत्येक ठिकाणी आरोपीचं म्हणणं मागवलं जातं. आता समजा त्या वाधवणीच्या अकाउंटमध्ये तेजवानी. तेजवानीमध्ये समजा अकाउंट फ्रीज केलंय. बरोबर आहे? आणि भविष्यात तिला अकाउंट ते डीफ्रीज करायचंय. तर त्यांना न्यायालयामध्ये अर्ज करावा लागेल.
अर्ज करत असताना समजा उद्या गव्हर्नमेंट म्हणलं की यांनी जिथं 2 कोटी स्टॅम्प भरायचा होता तिथं 500 रुपयात केलं, म्हणजे गव्हर्नमेंटची 50 लाखाची फसवणूक केली. तर ह्या अकाउंटमधूनच आम्हाला ते रिकव्हर करायचे. मग आरोपीला विचारलं जातं, न्यायालयाला ते कारण पटलं तर अकाउंट डिफ्रीज होतं, नाही पटलं तर अकाउंट तसंच राहतं. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर. पाहतोय की सध्या शीतल तेजवानी हिचे अकाउंट फ्रीज करण्यासाठी जो आहे तो बँकेकडे अर्ज आर्थिक गुन्हे शाखेनं जो आहे तो दिलेला आहे आणि या प्रकरणामध्ये आपण ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्याकडनं जाणून घेतलेले आहे की अकाउंट कोणत्या परिस्थितीमध्ये फ्रीज केलं जातं, फ्रीज करण्यामागचा नेमका हेतू काय असतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.